नमस्कार मित्रांनो. गोष्टी आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप दुःखाची आणि महत्त्वाची घटना घडलीय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि प्रख्यात नेते अजित पवार यांचे अचानक निधन झाल्याचे अनेक प्रमुख वृत्तसंस्थांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून सांगितले. हे वृत्त विश्वसनीय बातम्या स्रोतांवरून समोर आले. आज आपल्याला सांगायची एक भावनिक आणि देशभरातून चर्चिलेली कथा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अचानक आणि दुःखद निधन झाले. जसजशी ही बातमी समोर आली तसतशी संपूर्ण राज्य तसेच देश हादरले. एक राजकीय नेता, एक अनुभवलेला प्रशासक आणि जनताप्रिय नामाजोडी आज आपल्याला अलविदा म्हणाला. बारामती पुणे जिल्हा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी एक दुःखद विमान अपघात झाला. या अपघातात अजित पवार आणि विमानातील इतर 4 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची खबर मिळताच त्वरित राज्यात आणि राजकारणाच्या क्षेत्रात हळहळ पसरली. वृत्तांनुसार हा अपघात इतका गंभीर होता की DGCAच्या प्राथमिक माहितीनं सांगितले आहे की या अपघातात तिथे बचाव कार्य चालू होते, पण दुर्भाग्यानं अजित पवार यांचा जीव गेला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, आम्ही एक महान नेता गमावला आहे. त्यांचे अकाली निधन हे अतिशय दुःखाचा विषय आहे. महाराष्ट्रानं मोठा नेता हरवला. सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूंनीही अजितदादा त्यांच्या निधनावर भावनिक श्रद्धांजली वाहिली आणि लोकांनीही अश्रूंच्या माध्यमातून अखेरचा निरोप दिला. राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला. सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. अजित पवार हे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष NCP चे अगदी महत्त्वाचे नेते होते. त्यांनी राज्यासाठी काम केले, अनेक सामाजिक योजना राबवल्या आणि राजकारणाच्या कठीण वाटा पार केल्या. त्यांच्या राजकीय प्रवासात विरोधकांशी वाद, पक्षगटातील चर्चा सर्व काही होते, पण ते कधीही त्यांच्या कामातून मागे हटले नाहीत. 2019 मध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा एक भाग करून सत्ता बदलण्यास हातभार लावला आणि त्यानंतर अनेक राजकीय वळणांना त्यांनी सामोरं गेले. लोकांच्या भावना लोक सोशल मीडियावर आणि रेडिट सारख्या मंचांवर देखील आपल्या भावना व्यक्त करत आहेत. काहींना अजित पवार यांचे निधन खरं वाटत नाही, तर काहींनी त्यांच्या कार्याची प्रामाणिक प्रशंसा केली. असा प्रतिक्रिया भावनिक वातावरण दिसून येते. अजित पवार यांचे अचानक निधन हे एक ऐतिहासिक घटना बनलीय. हे फक्त एक राजकीय नेत्याचे निधन नाही, तर एक काळाचा शेवट, एक समाजाचा धक्का आणि एक राज्याचे वेदना भरलेले क्षण आहे. त्यांच्या स्मृती महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहतील. धन्यवाद.